नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात? आज बऱ्याच दिवसांनी, म्हणजे दिवसांनी नाही म्हणता येणार, बऱ्याच महिन्यांनी आज हे व्हिडिओ येत आहे आणि इथून रेग्युलर पुढे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला चेंज दिसला असेल की आता हे जे चॅनल आहे आपलं, हे मराठी बायनरी नसून आता मनीक्राफ्ट झालेलं आहे. आणि या मागचा म्हणजे बरंच कारणंसुद्धा आहे, ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, पहिले मला थोडंसं हे आपण कोटेक्स ओपन केलेलं आहे आणि आता माझ्या अकाउंटमध्ये 0 रुपीज आहेत, यात एकही रुपये नाही आहे. आणि लवकरच आता मी आज नाही तर उद्या याच्यात डिपॉझिट करून आपल्याला पुढे काय आपलं प्लॅनिंग काय ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहिले म्हणजे असं की आधी काय होतं की चॅनलला रीच मिळत नव्हते एवढे आणि जास्त लोकांपुढे व्हिडिओ जात नव्हतं. तर त्याच्यामुळे माझ्या डोक्यात विचार आला की आपण चॅनलचं नाव चेंज करावं आणि शक्यतोवर हिंदीमध्ये आपण शिफ्ट व्हावं का, असं मला वाटतं. कारण काय आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली रीच गेली पाहिजे. त्यामुळे काय आहे की आपल्यालाही सोपं होईल आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याला सपोर्ट करता येईल. तर मेन मुद्दा असा आहे की मी आज नंतर उद्या याच्यात 50,000 रुपये अमाऊंट डिपॉझिट करणार आहे आणि 50,000 रुपयावरून आपल्याला एक सिरीज आता चालू करायची. रोज असणार आहे ती, रोज म्हणजे अशी की सोमवार ते शुक्रवार अशी ती सिरीज असणार आहे. आणि जसं वेळ मिळेल तसं मी ते रेकॉर्ड करून टाकत जाईल. सोमवार ते शुक्रवारच होईल असं नाही, शनिवारीही होऊ शकते किंवा रविवारी होऊ शकते, ते डिपेंड करतं माझ्या टायमावर, जसं मला वेळ मिळेल तसं. पण एक सिरीज मला स्टार्ट करायची की 50,000 रुपयापासून तर आपल्याला ते कॅपिटल अबाउट 2 to 3 लाख न्यायचं आहे. आता ती सक्सेस होते नाही होत, ती कशा पद्धतीने होते, त्याच्यात मी काय स्ट्रॅटेजी यूज करणार आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगेल व्यवस्थित. एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे करत जाईल, काय म्हणतात त्याला, एक्सप्लेन करत जाईल. ठीक आहे, तर ते सांगण्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवलेलं आहे. तर हे जे चॅनल आहे हे मनीक्राफ्ट चॅनल असणार आहे आपलं आणि ह्याच्यावर डेली व्हिडिओ येईल. जी सिरीज असेल आपली ती अशा पद्धतीने असणार आहे. मी तुम्हाला प्लॅन सांगतो माझा, 1 मिनिट. तर ट्रेडिंग प्लॅन आपला असा असणार आहे मित्रांनो, हे जस्ट एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे की प्रोजेक्शन फॉर 90 डेज. प्रोजेक्शन फॉर 90 डेज म्हणजे काय की आपल्याला 90 दिवसांचं आपल्याला हे चॅलेंज करायचं आहे की 90 दिवस आपल्याला ही सिरीज रन करायची. आणि याच्यात आपलं इनिशियल कॅपिटल 50,000 रुपये असणार आहे आणि नोव्हेंबर 12, 2024पर्यंत ही सिरीज चालेल. आता ती सक्सेस होते नाही होत हे आपल्याला पुढे कळेलच, पण एक ट्राय करायला काय हरकत आहे की मी एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की जर कधी आपण सहजासहजी जर कधी कॅपिटल ग्रो करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं डेली काय असणार आहे, तुम्ही तर बघू शकता की डेली टार्गेट आपला 5% असणार आहे, फक्त 5%. पण खूप जास्त होऊन जातो जर कधी आपण सेफ हँड, जर कधी आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर 5% पण खूप जास्त होऊन जातात. पण तरी आपण एक बायनरी ट्रेडर आहोत तर 5% तर आपण गेन करूच शकतो असं मला वाटतं. कारण बरेच जण 10%, 20% पण करतात, पण आपण एवढी रिस्क घ्यायची नाही. आपण फक्त 5% ठेवायचं आणि जेव्हा आपलं कॅपिटल खूप जास्त प्रमाणात होईल किंवा सक्सेस झालंच तर मग आपण तिथून 5% वरून आपलं कॅपिटल 3% करून घेऊ, कारण की आपला टार्गेट वाढून जातो. मग अशी गोष्ट आहे आणि आपल्याला रिस्क घ्यायची नाही, आपलं कॅपिटल मेन आहे. ठीक आहे, तर आपल्याला डेली 5% टार्गेट आहे आणि आपलं इनिशियल कॅपिटल 50,000 रुपये असणार आहे आणि सोमवार ते शुक्रवार अशी आपली डेली ट्रेडिंग होणार आहे. आणि सॅटर्डे संडे आपण रेस्ट घेऊ शक्यतोवर. आणि जर कधी मार्केट चांगलं असेलच तर मग शनिवारी आपण करत जाऊ, म्हणजे सॅटर्डेही करत जाऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने असणार आहे की पहिल्या दिवसाचा टार्गेट 2500, नंतर 2600, अशा पद्धतीने आपण रोज आपला जो टार्गेट असेल तेवढी अमाऊंट, इथं बघू शकता तुम्ही बॅलन्स, आपला रोजचा टार्गेट अचीव झाल्यानंतर काय होईल अकाउंटमध्ये ते आपल्याला दिसेल. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला हे फॉलो करायचं आहे. ठीक आहे, आणि ही सिरीज मी 15 तारखेपासून सुरू करतो मित्रांनो. 15 ऑगस्ट 2024 या तारखेपासून मी पुढच्या 90 दिवसासाठी ही सिरीज चालवणार आहे. बघूया, फॉलो करू, काय होतं आहे, सक्सेस होते का, स्ट्रॅटेजी कुठली यूज करावं लागेल. 2-3 चांगल्या स्ट्रॅटेजी आहेत माझ्याजवळ, त्यातली जी स्ट्रॅटेजी आपल्याला मार्केटमध्ये त्या सिच्युएशनला बनताना दिसेल त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ.
ट्रेड घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की इथं मी काय स्ट्रॅटेजी यूज केली आहे, इथं लेवलवर ट्रेड घेतली की स्ट्रॅटेजी घेतली की पॅटर्न बघितलं. पॅटर्न पण आहेत, स्ट्रॅटेजीज पण आहेत आणि शिवाय लेवल्सचं स्किल पण आपल्याजवळ आहेच. तर या डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस वगैरे करत राहतो मी. नवीन कुठली स्ट्रॅटेजी असेल ते टेस्ट करण्यासाठी मी डेमो अकाउंट यूज करतो आणि त्याच्यानंतर मग काही अमाऊंटमध्ये रिअल अकाउंटला ट्रेड घेऊन पाहतो मी. आता लाईव्ह अकाउंटला 1 रुपयाने तुम्ही बघू शकतात. आज नाही तर उद्या मी याच्यात 50,000 रुपये डिपॉझिट करेल आणि 15 तारखेपासून आपण आपली सिरीज स्टार्ट करणार आहोत. आणि ती सिरीज म्हणजे बघा, आता या ठिकाणी असं आहे की ती सिरीज टोटल म्हणजे 50,000 रुपयापासून तर 11,35,000, 11 लाख पकडा, 50,000 ते 11 लाख रुपयापर्यंत होणार आहे. पण हा फक्त एक चार्ट आहे. एवढी गेन होणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे काय की रिअल मनी घेऊन, रिअल इमोशन जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा इमोशन्स होतात, आपण कुठल्या पद्धतीने ट्रेड घेतो, रिस्क कशी घेतो आहे, मार्केट कसं आहे, सिच्युएशन काय आहे, त्याच्यानुसार जर कधी पाहिलं तर 50,000चे 11 लाख करणं हे खूप म्हणजे अशक्य तर नाही म्हणता येणार, पण खूप कठीण गोष्ट आहे. पण ठीक आहे, बघू आपण. नियर अबाउट 3-4 लाख जरी आपले झाले तरी आपण म्हणजे समजू की नाही, आपली जी सिरीज आहे ही सक्सेस होते. ठीक आहे, कारण 50,000चे एवढे गेन करणं जर कधी आपण फायनान्शियल ॲप्रोचने पाहिलं तर 2170% मनी ग्रो होणं एवढ्या कमी दिवसात हे खूप म्हणजे आपण म्हणू ना गॅमलिंग टाईप गोष्ट होऊन जाते. तर आपण जास्तीत जास्त आपलं कॅपिटल ग्रो करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपला मोटो एकच असणार आहे की आपल्याला 50,000 रुपयापासून ही सिरीज स्टार्ट करायची आहे आणि ती जो म्हणजे 90 दिवसापर्यंत कशी होईल. मग हे बघा, आता याच्यात असं नाही की ती 90 दिवसापर्यंत आपली ही अमाऊंट व्हायलाच पाहिजे, अशातला काहीच भाग नाही आहे. याच्यामध्ये मी टोटल रूल माझे डिसिप्लिन फॉलो करणार आहे. जर एक दिवस जर कधी माझा लॉस झाला, सपोज लॉस म्हणजे कसा, सपोज पहिल्याच दिवस घेतलं मी, इथं माझे 2,500 रुपयाचा माझा टार्गेट असेल 5%चा, 5%ने, तर इथं 52,500 माझं कॅपिटल होईल. सपोज मी जर कधी पहिल्याच दिवशी स्टॉप लॉस माझा असेल, जे माझं टार्गेट असेल तोच माझा स्टॉप लॉस असेल, म्हणजे 2,500 रुपये जर कधी माझा पहिल्या दिवसाचा टार्गेट असेल तर तोच माझा त्या दिवसाचा स्टॉप लॉस पण असेल. 2,500 रुपये मायनस गेलो, मी तिथं ट्रेडिंग बंद करेल, नेक्स्ट डेला ट्रेड सुरू करेल, परत तिथून मग 5%, म्हणजे अशा पद्धतीने मी करणार आहे. उगाच बळजबरीने मार्केटला फोर्सफुली ट्रेड घेऊन प्रॉफिट करण्याच्या नादात मी राहणार नाही, कारण मग त्याच्यात काय, आपण आपला स्टॉप लॉस पण विसरून जातो आणि त्याच्यानंतर कॅपिटल वाईप आउट होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला सिरीज फॉलो करायची आहे आणि याच्यानंतर अजून बऱ्याच सिरीज आणण्याचा मी प्रयत्न करेल. मी आता मध्यंतरी 10,000 टाकून त्याचे 60-70,000 रुपये केले होते, पण ते मी असं करून पाहिले होते की होतात का, कमी म्हणजे थोड्या कॅपिटलमध्ये पैसे जास्त ग्रो होतात का त्यासाठी, पण मी ते रेकॉर्ड केलं नाही. पण मग मला तो विचार आला की नाही, आपण ह्या गोष्टी रेकॉर्ड करून दाखवल्या पाहिजेत, म्हणजे कसं आहे, दुसरे जे ट्रेडर आहेत त्यांना मदत होईल, त्यांना हेल्प होईल. ठीक आहे, आणि बघतो मी चॅनलचे पुढचे जे व्हिडिओ आहे चॅनलवरचे ते बहुतेक हिंदीमध्ये, मराठीमध्ये असे मिक्समध्ये येतील, म्हणजे कसं की जे दुसरी जनता आहे आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे, तर त्यांनाही म्हणजे समजण्यात हेल्प होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपण हे व्हिडिओ तर स्टॉप करू. तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली असेल की आता आपला हेतू काय असणार आहे, पुढचे प्लॅनिंग काय असणार आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डिपॉझिट केल्यानंतर मी एखादा छोटूसा व्हिडिओ बनवून टाकून देईल त्याच दिवशी. ठीक आहे, चालेल, ओके. आणि हो, खाली मी एक टेलिग्रामची लिंक देऊन देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मनीक्राफ्टचं जे नवीन टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करू शकता. ओके, चालेल, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.